नमस्कार मंडळी. ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 12 वर्षांनी बुध आणि गुरुग्रहाची युती होते. त्यामुळे 16 दिवस 7 राशींना दुप्पट लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का, ज्यांना व्यापार नोकरीत यश मिळू शकेल आणि त्यांचं शुभ कल्याण होईल? चला तर मग जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, मिथुन राशीत 2 शुभ ग्रहांची होत असलेली युती अनेक राशींना सर्वोत्तम सकारात्मकता, विविध लाभ देणारी ठरू शकणार असल्याचं म्हटलं जाते. जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेल्या बुध ग्रहाने स्वराशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश केलाय. 6 जून 2025 रोजी बुध मिथुन राशीत विराजमान झालेला आहे. 22 जून 2025 पर्यंत याच राशीत बुध ग्रह असणार आहे. त्यानंतर बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह विराजमान आहे आणि बुध ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश झाल्यानंतर या दोन्ही ग्रहांची युती झालेली आहे. हे दोन्ही ग्रह शुभ ग्रह मानले जातात. त्यामुळे सुमारे 16 दिवस तरी काही राशींना उत्तम लाभ होऊ शकतो असं म्हटलं जाते. त्याचबरोबर नुकताच 10 जून रोजी बुधाचा मिथुन राशीत उदय झालाय. आता कोणत्या राशींवर याचा शुभ प्रभाव असू शकेल, कोणत्या राशींना कल्याणकारी लाभ प्राप्त होऊ शकतील, शिवाय यश, प्रगती, सुख, समृद्धी, धनधान्याने भरभराट होऊ शकणाऱ्या 7 भाग्यवान राशी कोणत्या आहेत, चला पाहूयात. पण त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीचं या काळात व्यक्तिमत्व सुधारेल आणि आर्थिक स्थिती देखील सुधारलेली दिसेल. अडकलेले पैसे मिळू शकतील. त्याचबरोबर कुटुंबात आनंद राहील. नोकरीत किंवा व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. त्याचबरोबर या काळात उत्पन्नात देखील वाढ झालेली दिसून येऊ शकेल. तसेच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील उघडतील. त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या साथीदाराची पूर्ण साथ देखील मिळताना दिसेल. त्यानंतर वळूयात मिथुन राशीकडे. मिथुन राशीच्या लोकांचे कुटुंबाशी संबंध चांगले राहतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्याचबरोबर खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील. करिअरमध्ये यश, प्रगतीची संधी देखील मिळू शकेल. त्याचबरोबर मानसिक ताणतणावातून दिलासा मिळू शकेल. तसेच भागीदारीच्या कामात फायदाही मिळू शकतो. नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील, याचा भविष्यात फायदा होताना दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अतिशय उत्तम मानला जातोय, कारण या काळात गुंतवणूक केल्यास याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदाच होईल. त्यानंतर सिंह रास. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाचं कौतुक होईल. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊ शकतील. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतील. आर्थिक स्थिती मजबूत राहू शकेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता देखील आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या मनासारखे इच्छा देखील पूर्ण होताना दिसेल. तसेच खूप दिवसांपासून रखडलेली कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना सुद्धा दिसतील. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीला काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकेल. त्याचबरोबर नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची देखील शक्यता आहे. शिवाय व्यावसायिकांना एखाद्या मोठ्या प्रकल्पाचा किंवा क्लायंटचा फायदाही होऊ शकतो. तसेच या काळात वडिलांशी चांगले संबंध राहतील. सुखसोयी आणि सुविधांमध्ये वाढ होईल. कामाच्या ठिकाणी आदर वाढू शकेल. तसेच समाजामध्ये तुमचा मान आणि सन्मान देखील वाढलेला दिसेल. त्याचबरोबर खूप काळापासून तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे परत मिळण्यासाठी देखील हा काळ अतिशय उत्तम मानला जातोय. त्याचबरोबर त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ होऊ शकतो. अनपेक्षित पैसा मिळू शकतो. प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तसेच यश मिळू शकतं. हुशारीने कामं केली तर तुम्ही स्पर्धात्मक गोष्टींमध्ये जिंकू शकता. तसेच सामाजिक सन्मान वाढू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. फायदेही प्राप्त होऊ शकतात.
तसेच अचानक तुम्हाला धनलाभ होण्याचे देखील पूर्ण संभावना बनत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळताना दिसेल. त्यानंतर मकर राशीच्या लोकांना शुभ कल्याणकारी गोष्टींचा आलेख वाढू शकतो. अधिक मेहनत करावी लागेल. तसेच कामात चांगलं यश मिळू शकतं. चांगले परिणामही मिळू शकतात. त्याचबरोबर स्पर्धात्मक कामांमध्ये चांगली कामगिरी करू शकता. त्याचबरोबर आदर वाढण्याचीही शक्यता आहे. कला किंवा साहित्याशी संबंधित लोकांना चांगला लाभ प्राप्त होण्याची शक्यता देखील आहे. त्याचबरोबर या काळामध्ये कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील, कारण या काळामध्ये तुम्हाला सर्वच बाजूने लाभ होताना दिसेल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. त्यानंतर आहे मीन राशीच्या लोकांना सुखसोयी आणि सुविधा वाढू शकतील. त्याचबरोबर वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. त्याचबरोबर सासू सासऱ्यांशी असलेले नाते अधिक दृढ होऊ शकेल. नवीन काम सुद्धा तुम्ही सुरू करण्यासाठी या काळात अतिशय चांगला काळ मानला जातोय. तसेच अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. शिवाय रिअल इस्टेट, प्रॉपर्टी, जमीन संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना लाभच लाभ मिळू शकतो. एखाद्याला काही पदही मिळू शकतं. त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या काही इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर या काळामध्ये संतान प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना संतान प्राप्तीचे सुख देखील मिळू शकते. त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल. तर मित्रांनो, या होत्या त्या 7 राशी ज्यांना 12 वर्षांनी बुध आणि गुरुग्रहाची युती होते, त्यामुळे मिळणार आहे लाभच लाभ. त्यांना होणार आहे खूप जास्त फायदा. तर ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं देखील सांगितलं जाते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.